आवाज मानदेशाचा। म्हसवड नगर परिषदेतील सफाई कर्मचाऱ्यांनी आरोग्य निरीक्षकांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा आरोप करत पालिका प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले असून वारंवार तक्रारी करूनही मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने कोणतीही कारवाई करत नसून उलट संबंधित अधिकाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या आंदोलनामध्ये नितीन सरतापे, लैला सरतापे, नीता चव्हाण, कल्पना चव्हाण आणि अर्चना सरतापे सहभागी झाले असून महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सचिव किशोर धुमाळ आणि माजी उपनगराध्यक्ष कुमार सरतापे यांनीही पाठिंबा दर्शवलाय। तर मुख्याधिकारी माने यांनी हे सर्व आरोप फेटाळत रोटेशन नुसार काम दिले जात असून विशाखा समितीच्या चौकशीत आरोग्य निरीक्षक निर्दोष आढळल्याचं स्पष्ट केलंय। म्हसवड पालिका प्रशासनाच्या विरोधात म्हसवड पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी पालिका इमारतीच्या समोर आजपासून बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे। आपण या सफाई कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाच्या विरोधात त्यांनी का उपोषण सुरू केलेलं आहे ते विचारणार आहोत। काय आपल्या मागण्या आहेत, आपण त्याच्यासाठी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे? महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, मी किशोर हनुमंत धुमाळ संयुक्त सरचिटणीस, माझ्याबरोबर असलेले माननीय कुमार पंत सरतापेजी, माजी उपनगराध्यक्ष म्हसवड नगर परिषद, नितीन सरतापे कायम सफाई कामगार, महिला भगिनी आमच्या ह्या कायम महिला सफाई कामगार या म्हसवड नगर परिषदेमध्ये कार्यरत आहेत। संबंधित कायम सफाई कामगार यांना अनेक वर्षापासून आरोग्य निरीक्षक सागर सरतापे यांच्याकडून एक वाईट आणि हीन पद्धतीची वागणूक मिळते आणि या संदर्भामध्ये संबंधित कायम सफाई कामगार यांनी वेळोवेळी मुख्याधिकारी यांना ही बाब यांच्या निदर्शनास आणून दिली, परंतु मुख्याधिकारी हे कोणाच्या दबावाखाली आणि कोणाच्या आमिषापोटी यांना न्याय देण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे याचं गोड बंगाल आज दिनांक अखेर काही बाहेर आलेलं नाही। संबंधित महिलांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणे, अपमानास्पद वागणूक देणे, मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे याबाबत आम्ही मुख्याधिकारी म्हसवड नगर परिषद, आयुक्त तथा संचालक CBD बेलापूर मुंबई, नगर विकास विभाग, मंत्रालय विभाग, जिल्हाधिकारी विभाग, सहाय्यक कामगार आयुक्त विभाग यांना आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या। म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना वगळून आमच्या सर्व कार्यालयांनी आमच्या सर्व तक्रारींची दखल घेतली आणि त्या पद्धतीने आम्हाला न्याय मिळण्याकामी म्हसवड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना निर्देश देण्यात आलेले याचे संपूर्ण आदेश आमच्याकडे आहेत। निर्देश देऊन सुद्धा म्हसवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना कोणताही न्याय दिला नाही। यांना द्वेषाने उलट डबल वागणूक दिली, हीन वागणूक दिली। याचा मनामध्ये राग धरून आमच्या कामगार संघटनेचे नितीन सरतापे आज हिरिरीने काम करतात। संघटना चालवण्यासाठी संबंधित वंचित आणि पीडित शोषित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आज पुढाकार घेतला, म्हणून त्यांच्यावरती षडयंत्र रचण्यात आलं आणि ह्या नितीन सरतापेवरती षडयंत्र रचून की ज्या महिलेचा आमच्या तक्रारीशी काही संबंध नाही आहे, त्याही आमच्याच भगिनी आहेत, त्याही आमचीच माता माऊली आहेत, त्या आमच्याच आहेत, आमच्या भारत मातेच्या आमच्या ज्या भगिनी आहेत, आमची ती माता आहे आणि त्या अशा माते स्वरूपीच्या महिलेला हाताशी धरून नितीन सरतापेच्या विरोधामध्ये की मला काहीतरी वेगळी मागणी करतो म्हणून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यासाठी नितीन सरतापेच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दाखल केला। संबंधित महिलांच्यावरती जो काही आघात झाला त्याबाबत विशाखा समिती स्थापन करण्यात आली। विशाखा समितीमध्ये संपूर्ण सदस्य महिला मंडळ यांनी संपूर्ण चुकीचा आणि खोटा अहवाल संबंधित वरिष्ठ कार्यालयास देण्यात आला। त्याची दखल घेऊन वरिष्ठ कार्यालयाने त्या दिलेल्या अहवालावरती ठपका ठेवला। ठपका ठेवून यांना विचारणा केली की तुम्ही त्रोटक आणि चुकीचा अहवाल का पाठवला। हे थोडंसं स्मरणपत्र दाखवतो आपणाला मी। हे स्मरणपत्र आहे। या स्मरणपत्राच्या अगोदर अनेक पत्र व्यवहार हे महाराष्ट्र राज्याचं हे मुख्य कार्यालय यांनी पाठवण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने स्मरणपत्राच्या अनुषंगाने आपल्याला मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो की हे
हे जे टक्के ठेवण्यात आलेले आहेत आणि हे जे निर्देश देण्यात आलेले आहे ही फार मोठी मुख्याधिकारी यांना शोकांतिक आहे. याचा बोध आणि याचं ज्ञान घेणं मुख्याधिकारी यांनी गरजेचं होतं. परंतु आपल्या वरिष्ठ कार्यालयाने आपल्याला इतके मोठे निर्देश दिलेत की विशाखा समितीने खोटा नाटा अहवाल पाठवलाय, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत. याची दखल न घेता उलट महिलांना जादा प्रमाणामध्ये टार्गेट करणे, या महिलांना न्यायापासून वंचित ठेवणे. म्हणून आज आम्ही आमच्या माता भगिनींना न्याय मिळणे कामी तसेच नितीन सरतापे यांच्यावरती खोटे नाटे आरोप केलेले आहेत याबाबत न्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आजपासून आमरण उपोषण चालू केलेले आहेत. माझ्यासोबत माजी उपनगराध्यक्ष आदरणीय कुमार पंतजी सरतापे आहेत, त्यांचंही आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं. पंढरीनाथ सरतापे माजी उपनगराध्यक्ष मसूर. आज या ठिकाणी उपोषणात बसण्याचं कारण एकच की आरोग्य निरीक्षक सागर उमाजी सरतापे हे आरोग्य निरीक्षक महिलांना कारणा त्रास देणं, नको त्या बाबतीमध्ये विचार न करणं हे तक्रारीसाठी या संघटनेकडे यांनी तक्रार केली आणि त्यात मध्ये नितीन सरतापे यांनी जास्त इंटरेस्ट घेतल्यामुळं नितीन विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. आज नगर परिषदेचे जे काही कर्मचारी उपोषणाला बसले आहेत त्या कर्मचाऱ्यांची जी पहिली मूळ मागणी होती की त्यांच्यावर जो काही अन्याय झाला आहे त्याच्या संदर्भात नगर परिषदेने विशाखा समितीची स्थापना करून त्या समितीने निपक्षपातीपणे आपले काम करून अहवाल सादर केला. तोच अहवाल आम्ही माननीय आयुक्त तथा संचालक महोदय नवी मुंबई यांना सादर केला. तो अहवाल वरिष्ठ कार्यालयाने मान्य करून सदरची जी तक्रार होती ती निकाली काढली. तसेच त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या आम्हाला रोटेशनप्रमाणे कामकाज मिळावे व आमच्या त्यांच्या काही कार्यालयीन कामकाजामध्ये त्यांच्या आस्थापनाविषयक बाबीमध्ये स्वच्छता निरीक्षकाचा हस्तक्षेप नसावा त्या मागण्या मान्य करून आम्ही त्यांना आस्थापना प्रमुखाकडे त्यांच्या ज्या काही आस्थापनाविषयक बाबी आहेत त्या संपूर्णपणे त्याचं नियंत्रण दिलं. त्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे आपण त्यांना रोटेशनप्रमाणे कामकाज वाटप केलेलं आहे. तसेच त्यांना गार्डनमध्ये जे आपले नगर परिषदेचे गार्डन त्यांच्या मागणीप्रमाणे त्या गार्डनमध्ये आपण त्यांना कामकाज अलॉटमेंट केलेलं आहे. तरीसुद्धा संबंधित कर्मचारी हे उपोषणावर ठाम आहेत. आणि दुसरी एक तक्रार झालेली आहे संबंधित एका उपोषणकर्ते कर्मचाऱ्यावर एका आमच्या महिला कर्मचाऱ्यांनी केलेली. त्याही तक्रारीच्या अनुषंगाने त्याची विशाखा समितीची कारवाई चालू आहे. ती सुद्धा समिती कायदेशीर कामकाज करेल. त्यामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही. जे पुरावे सादर होतील ज्या पुराव्याच्या अनुषंगाने कारवाई होईल, पुराव्याच्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई होणार नाही, त्यामध्ये कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. तरीही सदरचे कर्मचारी हे प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून वारंवार वेटीस धरत आहेत आणि इतर कर्मचाऱ्यांचे मनोबल यामुळे निश्चित खच्चीकरण होत आहे आणि याचा विपरीत परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत आहे. मानसोफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे, म्हसवड. आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.